हे दुतोंडी लबाडांचे सरकार आता रस्त्यावर उतरून लढावेच लागेल. विजय वडेट्टीवार यांचा एल्गार. राज्य सरकार हे लबाडांचे आणि दुतोंडी सरकार असून त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. या सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी बांधवांवर मोठा अन्याय होत आहे. जर ओबीसींचे नुकसान होत असेल तर आपल्याला लढावेच लागेल. आता रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही आणि लवकरच आम्ही या आंदोलनाची घोषणा करू, असा तीव्र इशारा काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. पाहूया ते काय म्हणतात. डबल ढोलकी सरकारने पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसीच्या हातात घंटा देण्याचं काम सुरू केलं आहे असं मला दिसतंय. काल जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि त्यामध्ये जो काही तोडगा सरकारतर्फे विखे पाटलांच्या उपस्थितीमध्ये, प्रसाद लाडच्या उपस्थितीमध्ये निघाला, खरं तर हे या तोडग्यामध्ये 58 लाख ज्या काही नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, म्हणजेच ओबीसीमध्ये समावेश करायचा, हा निर्णय काल झाला. आज मी मुख्यमंत्र्यांची बाईट पाहिली. मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ओबीसीचं नुकसान करणार नाही. म्हणजे हाच सगळा डबल ढोलकी कारभार आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी ओबीसीची बाजू घ्यायची, विखे पाटलांनी करार करायचा. यात नेमका सरकारचा उद्देश काय आहे की दोघांनाही एकमेकाच्या विरुद्ध लढवायचं आहे, दोघांनाही एकमेकाच्या विरुद्ध उभं करायचं आहे आणि सत्तेची खुर्ची टिकवायची आहे, सत्तेची मजा चाकायची आहे. ह्या सगळ्यामध्ये मी जरांगे पाटलांनाही सांगतो, हे लबाडाचं सरकार आहे, हे यावर विश्वास ठेवू नका. आणि ओबीसींनाही सांगतोय मी की सरकारची भूमिका कधी तुमच्या बाजूला राहिली नाही. जो आत्ताचा जीआर काढला तो जीआर हा ओबीसीच्या बहुजनांच्या मुळावर उठणार आहे. कारण ओपनमध्ये कॅटेगरीच्या लोकांना स्थानच ठेवलं नाही. म्हणजे या राज्यातील 85% लोकांना 50% आरक्षण आणि 15% लोकांना 50% आरक्षण, ही भूमिका, हे सरकार कुणाच्या बाजूचं आहे, कुणासाठी काम करते, हे माझ्या ओबीसी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून अशा दुतोंडी सरकारवर, डबल ढोलकी सरकारवर अजिबात विश्वास ठेवू नका. ओबीसीचं नुकसान होत असेल तर आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याची तयारी आपण करा. मी सोबत आहे आणि लवकरच याची घोषणा सुद्धा आम्ही करू.